नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत असे लाभदायक असं वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी 2 ते 3 विषयावर शेतकऱ्यांसंबंधी माहिती दिली. त्यामध्ये माफीचा विषय, जे काही कर्जमाफी शेतकऱ्यांना आता मिळायला पाहिजे त्या संदर्भामध्ये कोणती माहिती दिली. त्या व्यतिरिक्त पीक विमा जो काही शेतकऱ्यांचा रखडलेला आहे त्या संबंधित देखील कोणती माहिती पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बोलताना सांगितली. त्यानंतर आपल्याला PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या संदर्भात हप्ता कधी मिळणार आहे आणि जल सिंचन योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना कोणता लाभ होणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण समोरील 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यासाठी कोणतीही योजना किंवा अर्थसंकल्पामध्ये किती बजेट केलेलं आहे त्या संबंधित त्यांनी संपूर्ण माहिती ही बोलताना सांगितली. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरू करूया. आता राज्याच्या तमाम शेतकऱ्यांना कर्जमाफी ही तत्काळ सरसकट मिळायला पाहिजे, हे अशी कमेंट शेतकऱ्यांची भरपूर आपल्या व्हिडिओच्या खाली येत आहे की आम्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हवी. त्यानंतर दुसरा विषय, जे काय रेग्युलर कर्जधारक शेतकरी आहे, जे नियमित कर्जाची परतफेड करतात, ते शेतकरी आजपर्यंत हे नियमित कर्ज हे कुठून व्याजासहित घेतात कुठून काही तरतूद करून कर्जाचा डोंगर अंगावर घेऊन ते कर्जाची नियमित वेळेत कर्जाची परतफेड करतात. त्या शेतकऱ्यांना, नियमित कर्जधारक शेतकऱ्यांना त्यांचं काय, असे देखील प्रश्न आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून शेतकरी बांधव आपले मत व्यक्त करतात. त्यांचं देखील रास्त आहे का आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक शेतकरी हा आपल्याला 2 लाख किंवा 2.5 लाख किंवा 1.5 लाख 1 लाख रुपये कर्जाची भरण 31 मार्चच्या अगोदर भरायची असते. तर आपल्याला व्याज वाढावे नाही, थकीत कर्ज राहावं नाही म्हणून काही शेतकरी व्याजाने पैसे आणून इकडलं तिकडले कसं तरी करून तडजोड करून ते कर्जाचा भरणा करता आणि आपलं कर्ज हे रेग्युलर ठेवते. पण त्यामध्ये हा थकीत कर्जदार शेतकऱ्याचं एक ना दोनदा अनेकदा असे माफ होत चालले आहे आणि जो काही रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्यांना काही मिळत नाही. त्यामुळे असे शेतकऱ्यांच्या कमेंट आहे. तर तशा देखील शेतकऱ्यांना, रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज देखील माफ करायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांची सरकारकडे आहे, आपल्या राज्य सरकारकडे आहे. पण ते काही शक्य नाही, कारण सरकार थकीत शेतकऱ्यांचं देखील सरसकट कर्ज माफ करायला तयार नाही. उद्योगपतीचं कर्ज जर असलं 2 ते 4 कोटी, अमाप 400-500 कोटीचं कर्ज देखील असलं, कोणतीही जाचक न अट लावता ते उद्योगपतीचं कर्ज हे माफ करतात. पण आपल्या कष्टकरी बांधवाच्या 2 टाईम ज्या शेतकऱ्यामुळं आपला अख्खं जग चालत आहे, जो शेतकरी एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ठेवतो, ज्या कष्टकरी घामगाऱ्या शेतकऱ्यामुळं हे आपल्याला खायला मिळत आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भामध्ये देखील सरसकट कर्जमाफी देण्यासाठी यांना विचार विनिमय करावा लागते आणि पोर्टल यांचं चालत नाही. यांच्याकडे शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध राहत नाही. KYC करा म्हणते, शेतकऱ्यांना आधार अपलोड करा म्हणते, त्यानंतर तुमचे बँक पासबुक बरोबर नाही म्हणते. एक ना अनेक कटी ह्या शेतकऱ्यांच्या योजनेसाठी ह्या लाभल्या जातात. आणि आज जो अर्थसंकल्पामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बाहेर निघाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी जल सिंचन योजनेमध्ये चांगली तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी आहे, याचे 2 हप्ते हे आम्ही उद्या वितरित करणार आहोत, म्हणजे 28 फेब्रुवारीला वितरित करणार आहोत, असं देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर पीक विम्या संदर्भामध्ये ते काही अधिक बोलले नाही, कारण पीक विम्याची रक्कम, अग्रिम रक्कम ही
25% फक्त सोयाबीन धारक शेतकरी आहेत त्यांना मिळाली आहे, पण वाटप झालं आहे म्हणते, पण एकाही शेतकऱ्याला मिळालं की नाही मिळालं याची देखील स्पष्टता नाही. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात 25% पीक विम्याची अग्रिम रक्कम जमा झाल्याची जिल्ह्याचे अधिकारी सांगितले आहे पीक विम्याचे. पण बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विचारणा केली तर आमच्या खात्यामध्ये एकही रुपया आल्याची माहिती त्यांनी दिलेली नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी यांना देखील अद्यापही पीक विम्याची एकही रुपया नुकसान भरपाई म्हणून मिळाला नाही आहे. जो काही त्याने 1 रुपयामध्ये पीक विमा काढला त्याची परतफेड एकही रुपयाची अद्यापही झालेली नाही. त्याच्यानंतर 6,000 आम्ही नमो शेतकरी योजनेचे देऊ असं देखील सांगितलं. आणि जे काही कुठं नुकसान भरपाई होतं, दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते, त्या देखील शेतकऱ्यांसाठी आम्ही तरतूद केलेली आहे असं देखील ते पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पण कर्जमाफीच्या संदर्भामधील काहीच हे त्यांनी वक्तव्य तिथं केलेलं नाही. किंवा ह्या 31 मार्चपर्यंत आम्ही तमाम शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील 2 ते 4 वर्षामध्ये अनेक नैसर्गिक संकटामुळे त्यांचं पीक हे हाती आलेलं नाही, किंवा हाती आलेलं पीक हे बहुतांश शेतकऱ्याचं रानटी डुकरामुळे, हिंस्त्र प्राण्यामुळे हिरावलं जातं व त्या सर्व संकटाचा सामना करत कसंबसं पीक घरी येतं. त्यानंतर त्या पिकामधून उदरनिर्वाह करायचा की कर्जाची परतफेड करायची हा भला मोठा प्रश्न हा आमच्या शेतकऱ्यांसमोर ठाकलेला असतो. ह्या एवढ्या गोष्टीचा विचार करून कमीत कमी राज्य सरकारने हा आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सरसकट द्यायला हवी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. बहुतांश शेतकऱ्यांची कमेंट आहे की कर्जमाफी हे 2019 पासून तर 2023पर्यंत सरसकट माफ करायला हवं, जेणेकरून ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्याचं अतोनात हे नुकसान होत आहे आणि त्यांना कर्जाचा भरणा करण्यासाठी खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी शिक्षण असते, त्यानंतर घरदार संसाराचा गाडा असतो, त्याच्यानंतर लग्न असते, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, ह्या अशा व्यवस्थेमध्ये आणि त्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना हमीभाव हा मिळत नाही आहे. यामुळे आलेलं पीक जर समजा कमी क्विंटलमध्ये असेल तर त्यांना जर रास्त हमीभाव किंवा योग्य पिकाला जर भाव 10,000 रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किंवा धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला तर त्या शेतकऱ्याचं कुठंतरी आर्थिक बजेट हे सांभाळलं जातं. पण ह्या भाव हे चढलेले भाव यांनी खालीवर उतरवले, त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक बजेट हे कोलमडलं आणि संसाराचा गाडा चालवायचा कसा, ह्या एवढ्याशा पैशामध्ये तुटपुंजीमध्ये कसं आपलं जीवन हाकायचं हा प्रश्न राहते. त्यामुळे कर्जाचा भरणा हा करू शकत नाही शेतकरी. ही अशी या अत्यंत अशा बिकट अवस्थेमध्ये शेतकरी ह्या जगत आहे आणि सरकारला कर्जमाफी करा म्हणलं तर सरसकट कर्जमाफी करायला तयार नाही. आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो म्हणते, पण आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे कोणतंच सरकार अद्यापपर्यंत राहिलेलं नाही. कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार हे सेवा हमीभाव कायदा त्यामध्ये अनेक असे संकट शेतकऱ्यांच्या नशिबी येतात. कधी निसर्ग पीक हिरावून घेतो तर कधी केंद्र सरकार, राज्य सरकार हे भावापोटी हे शेतकऱ्यांचं पीक हिरावून घेतो. त्यामुळे अनेक संकटामध्ये शेतकरी या संभ्रमामध्ये सापडलेला आहे. म्हणून राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी हे समस्त शेतकऱ्याची रास्त मागणी आहे. शेतकऱ्यांनी हे कर्जमाफी द्यायला पाहिजे. अशा अनेक अशा कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या खाली येत आहे शेतकऱ्यांच्या. शेतकरी हा कर्जाच्या ओघामध्ये बुडालेला आहे. तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा विचार विनिमय करून त्यांचे दुःख लक्षात घेऊन, अडचणी लक्षात घेऊन कर्जमाफी करायला हवी. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करा.
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, नक्की करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी पुत्र घेत असतो. शेतकऱ्याचा व्यथा हे आपल्यालाच कळते फक्त, कारण जो शेती करत असतो, जो शेतकऱ्याच्या व्यथा जवळून पाहतो त्यांनाच शेतकऱ्याचं दुखते कोटी सुखते कोटी हे माहीत असतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो.